कोसळलं आणि त्याच ठिकाणी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत। अमित शहांकडून संपूर्ण परिस्थितीचा आणि घटनास्थळाचा आढावा घेतला जातोय। अमित शहा यांच्यासोबत पोलीस यंत्रणा देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अमित शहा यांच्याकडून सध्या अपघात स्थळाची पाहणी केली जाते। अमित शहा आता अहमदाबाद या ठिकाणी दाखल झालेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं आणि त्याची पाहणी या ठिकाणी अमित शहा करतायत। स्वतः अमित शहांकडून अपघात स्थळाची पाहणी केली जात आहे। गुजरातसाठी अत्यंत हा दुःखद असा हा दिवस। अमित शहा यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। अमित शहा यांच्याकडून ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये आता पाहणी केली जाते। अमित शहा यांच्याकडून अपघात स्थळाची खुद्द पाहणी केली जाते। विमान कसं कोसळलं या संदर्भात, त्याचबरोबर विमानाचा मागचा जो भाग आहे तो मेडिकल कॉलेजच्या इमारतीमध्ये घुसलेला आहे त्याची पाहणी देखील अमित शहांकडून केली जाते। हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणाहून मेडिकल सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलाय। त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्णतः हा परिसर आता बंद करण्यात आलेला आहे। अपघात झाला त्या ठिकाणी आता अमित शहा पाहणी करतायत। विमानाचे अवशेष सगळे या ठिकाणी विखुरले गेलेले आहेत। या दुर्दैवी अपघातामध्ये 241 जणांचा मृत्यू झालाय, तर एक प्रवासी यामध्ये आश्चर्यकारकरित्या घटनास्थळी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर या संपूर्ण दुर्घटनेनंतर आपण बघतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मेघानी नगर त्या ठिकाणी दाखल झालेले दुर्दैवी अशी। तर अहमदाबादमधल्या दुर्घटनास्थळी अमित शहा आता दाखल झालीत। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी हे देखील या ठिकाणी आहेत, ते आपल्याला तिथली माहिती देत आहेत। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालेलं आहे। या दुर्दैवी अपघातामध्ये विजय रुपाणी यांचं निधन झालंय। भाजप नेत्यांकडून विजय रुपाणी यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालंय। परिसरात कोसळलं आणि आपण भाजप नेत्यांकडून विजय रुपाणी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच आपण विजय रुपाणी यांचा एक व्हिडिओ देखील पाहिला होता एअरपोर्टवर जातानाचा। विजय रुपाणी आपल्या पत्नीला लंडनवरून परत आणण्यासाठी म्हणून लंडनसाठी जात होते। या दुर्दैवी अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालंय। तर विजय रुपाणी यांची कारकीर्द आपण पाहूया। विजय रुपाणी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी म्यानमारच्या यांगोममध्ये झाला। गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठामधून विजय रुपाणी यांनी BA आणि LLBचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण घेत असतानाच भाजपच्या विद्यार्थी संघटनेपासून म्हणजेच अभाविपला ते जोडले गेले। 1971 मध्ये रुपाणी यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला। भाजपची स्थापना झाल्यापासून ते पक्षासोबत सक्रियपणे जोडले गेले। तर विजय रुपाणी यांची कारकीर्द आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। विजय रुपाणी यांचं निधन झाल्याची माहिती भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे। गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते विजय रुपाणी आणि याच विमानामधून ते प्रवास करत होते। विजय रुपाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती। गुजरातमध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री बदलाचे वारे झाले त्यावेळेला विजय रुपाणी यांना या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी दिली होती। अनेक पदं जी आहेत ती त्यांनी यापूर्वी भूषवलेली आहेत। अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी आता या अपघाताची माहिती दिली आहे। यामध्ये या दुर्घटनेमध्ये 204 जणांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलेली आहे। अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी 204 मृतदेह आढळलेले आहेत अशी माहिती दिली।
तर अहमदाबादचे पोलीस आयुक्त मलिक यांनी ही माहिती दिलेली आहे। आतापर्यंत 204 जणांचा मृत्यू झाला आहे, ते मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। पंतप्रधान गुजरातमध्ये येतील एवढी मोठी घटना आहे असं CR पाटील यांनी म्हटलंय। केंद्रीय मंत्री CR पाटील यांचं हे वक्तव्य आहे। पंतप्रधान गुजरातमध्ये येतील इतकी ही मोठी घटना आहे असं CR पाटलांनी म्हटलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता घटनास्थळी दाखल झालेत आणि ते इथे पाहणी करत आहेत। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी अमित शहांकडनं पाहणी केली जात आहे। या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे। तसंच अपघात नेमका कसा झाला या संदर्भातली देखील चौकशी करण्यात येत आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील गुजरातमध्ये जाणार अशी माहिती CR पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। हा अपघातच आणि ही घटनाच इतकी मोठी आहे की पंतप्रधान सुद्धा गुजरातमध्ये येतील अशी माहिती CR पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। त्याचबरोबर भाजप नेत्यांकडून विजय रुपाणी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे। विजय रुपाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी